मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच लोकलच्या त्रांगण्यानं होते। आज पहाटे 4:10 सुमारास कुर्ला सीएसटीच्या दरम्यान हार्बर लाईनवर मालगाडीचे 3 डबे घसरले आहेत। त्यामुळे कुर्ला सीएसटी हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प आहे। त्यामुळे पनवेल आणि नवी मुंबईच्या दिशेने मुंबईकडे नोकरीसाठी निघालेल्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत। प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर कुर्ल्याहून सीएसटीला पोहोचण्याची मुभा देण्यात आली आहे। दरम्यान पनवेल ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर अतिरिक्त लोकल चालवण्यात येत असल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विटरवर सांगितलं आहे। मुंबईत आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची दुपारी 3 वाजता बैठक बोलवण्यात आली आहे। दादर येथील भाजप कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत। तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेत काय करावं यासाठी शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे बैठका घेणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता। याबाबत शिवसेना न्यायालयात धाव घेणार आहे। सुमारे 12 लाख मतदारांच्या यादीतून नावं गायब झाली आहेत। दक्षिण मध्य मुंबई आणि पूर्व पश्चिम उपनगरात या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही। शिवाय मनस्ताप झाला तो वेगळाच। याच विरोधात आता शिवसेना आज मागणार आहे। राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दर्शवली आहे। नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात चर्चा झाली। मुंबईत भाजपचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे। मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील असेही पवारांनी स्पष्ट केलं आहे। की स्वतंत्र लोक आता त्यांनी मिळवलेत आणि त्यांनी काय मिळत नाही। आणि उद्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार नीट चालावा आणि नागरिकांच्या नागरिक प्रश्नाची सोडवणूक व्हावी त्याच्यासाठी सतर्क राहणं आम्हा लोकांचं काम आहे। भाजपचा होण्याला आम्हा लोकांची कोणाची सहानुभूती। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे। त्यामुळे पक्षाची पिछेहाट झाली असे मी अजिबात मानत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। आमच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मागील निकालांची आताच्या निकालाशी तुलना होऊ शकत नाही। राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत राज्यातील सर्व प्रभारी पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांची बैठक 3 मार्च रोजी होणार आहे। त्यावेळी निकालांबाबत चिंतन करून पुढील वाटचालीसंदर्भात दिशा ठरवली जाईल असेही तटकरे यांनी म्हटलं आहे। मुंबईतील एशियाटिक लायब्ररीच्या नूतनीकरणानंतर त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। एशियाटिक लायब्ररीत 3 लाखांपेक्षा जास्त इंग्रजी, लॅटिन, मराठी, फ्रेंच भाषेत पुस्तकं आहेत। आधी लायब्ररीची इमारत खूप खराब झाली होती। रंगरंगोटी त्या इमारतीचा ऐतिहासिक रूप कायम ठेवत नूतनीकरण करण्यात आलं होतं। सुमारे 15 कोटी रुपये या दुर्मिळ वास्तूवर खर्च केलाय। या नव्या वास्तूचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मी मुंबईकरांना विनंती करतो की या टाउन हॉलचा भरपूर उपयोग करा। एशियाटिक लायब्ररीच्या या ठिकाणी अतिशय मोठा ज्ञानाचा खजिना हा आपल्याला उपलब्ध आहे। ते ज्ञान या ठिकाणी येऊन प्राप्त करा। आणि ही विनंती आहे की आता अतिशय सुंदर स्वरूपामध्ये हा आला आहे। आता याचं हे स्वरूप मेंटेन करणं ही जबाबदारी मुंबईकरांची आहे आणि मुंबईकर ते निश्चित पार पाडतील आम्हाला विश्वास आहे। लष्कर पेपरफुटी प्रकरणानंतर देश पातळीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे। आता ही निश्चित पार पाडतील आम्हाला विश्वास आहे। लष्कर पेपरफुटी प्रकरणानंतर देश पातळीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे। आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे। महिन्याभरानंतर ही परीक्षा घेण्यात येणार आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। तसंच याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। खडकी इथून हा पेपर लीक झाला होता। या प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली असून यात काही लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। महाराष्ट्र राज्य परिषदेकडून प्राथमिक वर्गाकरता दरवर्षी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते। या परीक्षेमध्ये यावर्षी नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गोंधळ उडालाय। शहरातील गोरेराम शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर मराठी भाषेत शिक्षण देण्यात आलं होतं। मात्र परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमाची देण्यात आली होती। त्यामुळे मुलांना परीक्षा देता आली नाही। त्यामुळे पालकांनी शिक्षण अधिकाऱ्याला घेराव घातला होता। राज्यातील अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा 11 मे रोजी होणार आहे। सीईटी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहेत। अर्ज भरण्याची मुदत 23 मार्चपर्यंत आहे। या परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 800 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 600 रुपये परीक्षा शुल्क आहे।
1000 आणि 500च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलून देणार होतं याचा तपास सुरू झालाय. दरम्यान 9,50,000 रुपयांच्या या जुन्या नोटा होत्या. शेवगावहून गेवराईकडे या नोटा नेल्या जात होत्या. त्यावेळी कारही ताब्यात घेण्यात आली. औरंगाबादमधल्या नारेगावच्या जमीन खान जुन्या नोटा बदलण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चकलांबा पोलिसांनी शुक्रवारी 10 वाजता चकलांबा फाट्यावर सापळा रचून MS21V7802 या क्रमांकाची अल्टो कार ताब्यात घेतली. जमीर खान या नोटा कुणाकडून बदलून घेणार होता याचा पोलीस आता तपास करतात. मराठी भाषा दिनानिमित्त साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या उत्कर्षा बिर्जे आणि श्रीनिवास नार्वेकर या दाम्पत्यानं मराठी साहित्यावर आधारित चला वाचूया हा अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्यासोबतच इतरही साहित्याचं वाचन करण्यात आलं. सध्या समाजात इंग्रजी माध्यमाचा वाढत चाललेला आग्रह पाहता मराठी भाषेचं संवर्धन ही काळाची गरज बनली आहे आणि त्यामुळेच मराठी साहित्याचं सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि आपल्या मातृभाषेचा होत असलेला ऱ्हास थांबावा यासाठी मराठी भाषा दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये साहित्य क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये झालेल्या गोंधळाची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासच्या हाती आली आहेत. अटक करण्यात आलेल्या 9 विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. यामध्ये 5 SFIच्या तर 4 अभाविपच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यातील जामीन झालेल्या SFIच्या 5 कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं. तसंच झालेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीनमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला पट्ट्या लावून आंदोलन करत अभाविपचा निषेध केला. राष्ट्रीयकृत बँकांनी 28 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची पुण्यात 2 दिवसांची परिषद पडली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. स्टेट बँकेबरोबरच इतर राष्ट्रीयकृत बँकाही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. अभी एक ही दिन का स्ट्राइक है. अगर हमारे इश्यूज सॉर्ट आउट नहीं करेंगे तो फिर आगे भी स्ट्राइक में जाएंगे. 100% सपोर्ट है. 10 लाख एम्प्लॉइज और अफसर हैं. 100% सब लोग पार्टिसिपेट करेंगे. इसमें मैनेजमेंट का भी सपोर्ट है. मुंबईच्या फोर्ट भागात शनिवारी विंटेज कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या रॅलीमध्ये जवळपास 250हून अधिक ऐतिहासिक विंटेज कार सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर ऐतिहासिक नजारा दिसून येत होता. विंटेज कार बघण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गाड्यांसाठी कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटर उभं करायचा प्रयत्न करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ठाण्यातील कापूर बावडी इथल्या कलाभवनात अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं. विजयनगर हम्पी साम्राज्याचा लौकिक भव्यता फोटोग्राफीच्या माध्यमातून टिपण्यात आली आहे. शिवाजी देसाई यांची ही फोटोग्राफी आहे. या वैभवशाली समृद्ध साम्राज्याची ओळख तरुण पिढीला व्हावी आणि या वैभवशाली परंपरेचं जतन व्हावं या उद्देशानं शिवाजी देसाई यांनी हे प्रदर्शन भरवलं आहे. वास्तुविशारद आणि नियोजन दृष्टिकोनातून वसलेलं जगातील सुंदर शहर अशी हम्पी शहराची 1520 साली पोर्तुगीज प्रवाशांनी नोंद केली होती. या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. लेट्स रन फॉर सेफ नागपूर या घोषवाक्यानं पहिल्यांदाच नागपूर पोलीस दलातर्फे पोलीस टाकळी येथील शिवाजी स्टेडियम इथं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. 3, 5, 10 आणि 20 किलोमीटरच्या गटात ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसंच शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनं मॅरेथॉन आयोजित करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलं. वाढत्या शहरीकरणामुळे मातीचे खेळ मागे पडतायत. पण नवी मुंबईतल्या पनवेलजवळ हा खेळ आजही खेळला जातो. इथल्या नेरे गावात गेली 32 वर्ष हनुमान व्यायाम मंदिर कुस्तीच्या स्पर्धा भरवून कुस्तीची परंपरा जपत आहे. यंदा सुद्धा ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. तर अभिनेते संतोष जुवेकर, संग्राम साळवी आणि समीर भारती तसंच प्रो कबड्डीपटू निलेश साळुंखे, जितेश जोशी आणि बाजीराव होडगे यांनी उपस्थिती लावून कुस्तीचा आनंद घेतला. आंगणेवाडीच्या जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळेच मध्य रेल्वेनं कोकण रेल्वे मार्गावर पूर्ण आरक्षित 8 विशेष फेऱ्या लावण्याचा निर्णय घेतलाय. LTT आणि CST सावंतवाडी रोड दरम्यान या गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे भराडी देवीच्या जत्रेला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आणखीनच सुखकर होणार आहे. 01161 ही गाडी 28 फेब्रुवारीला LTT स्थानकातून पहाटे 5:33 सुटणार आहे. तर सावंतवाडी स्थानकात ही गाडी 3 वाजता दाखल होईल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्टेशनवर थांबेल.
मुलुंडमध्ये एक मोठी दुर्घटना होता टळली. मुलुंड येथील विश्वकर्मा नगर येथील एका रस्त्याचं काम सुरू असताना महानगर गॅसची पाईपलाईन लीक झाली. मोठ्या प्रमाणात एलपीजीची वायू गळती सुरू झाली. घटना कळताच परिसरातील नागरिक घराबाहेर पडले. अग्निशमन दलानं काही मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आणली. गेल्या 2 आठवड्यातील हा परिसरातील दुसरी घटना आहे. 10:30-11 बजे हुआ. जेसीबी आया. जेसीबी कुछ कर रहे थे, यहाँ पे मिट्टी निकाल रहे थे या क्या कर रहे थे. अचानक से आवाज आने लग गया और जेसीबी वाला भाग गया, चला गया. सब बाहर आके सबको देखा तो पता चला गैस का पाइपलाइन फूट गया है. तो गैस वालों को फोन किया, वो लोग बाद में आए. पहले फायर ब्रिगेड वाले आए, पुलिस वाले आए और फिर वो लोग जब आए उन्होंने गैस का लाइन बंद किया और जब से बंद है ये. महाबळेश्वरमध्ये वेणा लेक परिसरात उठलेल्या वावटळानं पर्यटक आणि दुकानदारांची तारांबळ उडाली. अंदाजे 100 मीटर उंचीवर गेलेली ही वावटळ 5 मिनिटं घुंगावत होती. सध्या राज्याच्या तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्येही वाऱ्याचा जोर वाढलाय. शनिवारी दुपारच्या वेळी आलेल्या या भोवऱ्यानं दुकानाच्या छत्र्या उडवून दिल्या. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी पर्यटकांना साधली. गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी शिवाजी ट्रेल संस्थेतर्फे देशातील 121 किल्ल्यांचं राजघरातील व्यक्तीच्या हस्ते पूजन करण्यात आलं. त्याचा एक भाग म्हणून बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचं निपाणीकर सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. युवा पिढीला गडकिल्ल्यांची माहिती व्हावी आणि त्यांनी संवर्धनासाठी कार्य करावं म्हणून देशभरातील किल्ल्यांचं पूजन करण्यात येत आहे. यामध्ये जम्मू, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दमण आणि इतर ठिकाणी अशी गडपूजा यापूर्वी करण्यात आली आहे. विरोधकांना मतदान केल्यानं गावाचं पाणी तोडल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस झालाय. बोर्ली ग्रामपंचायतीनं हा तालिबानी कारभार चालवलेला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला गावाजवळच्या ताराबंद इथल्या मतदारांनी विरोधकांना मतदान केलं. याचा राग धरत या गावाला भारत निर्माण योजनेतून मिळणारं पाणीच बोर्ली ग्रामपंचायतीनं बंद करून टाकलं. मतमोजणीच्या दिवशीच झालेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे जाऊन पाणी पुरवठा पुन्हा सुरू केला आणि त्यानंतर गावातील नळकोंडाळी तोडण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे पाणी पुन्हा सुरू करणाऱ्या ग्रामस्थांविरुद्ध मोटार चोरीची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. लातूर शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या वतीनं नारळाचे 21 फूट उंचीचं भव्य शिवलिंग बनवण्यात आलंय. प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा आनंद वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी हे शिवलिंग बनवण्यात आलं, ज्यात 11,111 नारळांचा वापर करण्यात आलाय. अशा पद्धतीचे हे अनोखं शिवलिंग भारतात पहिल्यांदाच बनवण्यामुळे त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. तसं प्रमाणपत्रही वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या टीमनं प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या लातूर येथील साधकांना दिलं आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी बस स्थानकावर उभ्या असलेल्या एका बसला रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आग लागल्यानं बस स्थानक परिसरात खळबळ उडाली. मात्र रात्रीची वेळ असल्यानं सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, याची माहिती पवनी नगर परिषदेला दिली गेली. पवनी नगर परिषदेत अग्निशामक गाडी आहे, मात्र चालकाची जागा भरली नसल्यानं पवनी नगर परिषदेला ही आग विझवण्यात अपयश आलं. तालुक्यात किंवा शहरात कुठेही आग लागली की विझवता येत नसल्यानं पवनी नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा नव्यानं एकदा या निमित्तानं समोर आलाय. पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हालोली पाडोस पाड्याजवळ पांडुरंग दत्तात्रय फड या ठाणे परिवहन सेवेत काम करणाऱ्या बसवाहकाची हत्या करून फेकल्याची घटना 20 फेब्रुवारीला घडली. त्यानंतर मनोर पोलीस सदर हत्येच्या तपासाला लागून अवघ्या 4 दिवसात आरोपींना गजाआड करण्यात मनोर पोलिसांना यश आलं. आरोपी शिवाजी गायकवाड आणि त्याचा क्लीनर याने दोरीनं गळा आवळून खून करून मृतदेह रोडच्या कडेला फेकला. या प्रकरणी मनोर पोलिसांनी मयताची पत्नी आणि मारणारे दोघे अशा तिघांना अटक केली असून न्यायालयानं आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भिवंडी महापालिकेतले काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं. म्हात्रे यांचा बॉडीगार्ड जिनेश पटेल याचाही हत्येमध्ये सहभाग असल्याचं उघड झालं आहे. ठाणे क्राईम ब्रांचनं जिनेश पटेल या बॉडीगार्डला अटक केली आहे. म्हात्रे यांची 14 फेब्रुवारीला रात्री 9च्या सुमाराला निर्घृण हत्या करण्यात आली. दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी मनोज म्हात्रेंवर पाठीमागून येऊन 3 गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी मनोज म्हात्रेंवर कोयत्यानं वारही केले. यात म्हात्रे यांचा मृत्यू झाला. बालकावर होणारे शारीरिक अन्याय आणि लैंगिक शोषणाविरोधात जनसामान्यांनी आपली चुप्पी तोडावी म्हणून रविवारी सोलापूर इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली. सोलापूर येथील कॅक्टस फाउंडेशन, सोलापूर शहर पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं बाल लैंगिक अत्याचार कायद्याची माहिती व्हावी, बालकांचं चांगलं संगोपन व्हावं, मुलांचं शोषण थांबावं या उद्देशानं समाजात जागृती करण्याच्या दृष्टीनं शहरातील एम्प्लॉयमेंट चौक इथून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली.
वारंवार होत असलेल्या विद्युत भारनियमनामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं उन्हाळी धान पीक धोक्यात आलंय। या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली, मात्र त्यांच्या तक्रारींची कुणीही दखल घेतली नाही। त्यामुळे या कार्यकर्त्यांनी मागील 4 दिवसांपासून आमरण उपोषण केलं। या उपोषणाची कुणी दखल घेत नसल्यानं अखेर तरुण शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टाकीवरून खाली उतरणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यानं अखेर वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यावीच लागली। श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर सहकारी साखर कारखान्याच्या साठवण तलावात 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। दोन्ही मुलं कारखाना परिसरातच असलेल्या भास्करराव गलांडे विद्यालयात शिकत होते। दुपारच्या सुमारास या मुलांचे कपडे साठवण तलावाजवळ आढळून आले आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। या दोघांच्या निधनानं अशोकनगर परिसरात शोक पसरली आहे। कारखान्याचे सुरक्षा रक्षक यावेळी काय करत होते हा प्रश्न आता उपस्थित होतोय। उत्तर प्रदेशमध्ये 5व्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी हे मतदान होत आहे। या टप्प्यामध्ये एकूण 608 उमेदवारांचं भवितव्य ठरणार असून त्यापैकी 24 उमेदवार हे अमेठीतले आहेत। या टप्प्यात तब्बल 1,80,00,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। 2012 साली याच 11 जिल्ह्यातील 52 मतदारसंघात सपाला 37, काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 5, बसपाला 3 तर पीस पार्टीला 2 जागा मिळाल्या होत्या। यंदा मात्र सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांपुढे भाजप आणि बसपाचं कडवं आव्हान आहे। त्यामुळे इथल्या अनेक ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळत आहेत। उत्तर प्रदेश निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली आहे। सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांची जौनपूरमध्ये सभा पार पडली। या सभेमध्ये भाजप आणि बसपाला लक्ष्य करताना डिंपल यादव यांनी एका दगडात 2 पक्षी मारल्यात। सपाच्या अॅम्ब्युलन्सवरून समाजवादी पक्ष हटवला जाऊ शकतो तर 2000च्या नोटेवरून हत्ती आणि कमळ कसा चालतो असा सवाल डिंपल यादव यांनी या सभेत उपस्थित केला। राम मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे। अयोध्येतील राम न्यास कार्यशाळेत दगडावर नक्षी काढण्याचं काम सुरू आहे। मंदिराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी 106 खांब असतील। त्यापैकी तळमजल्यापैकी 106 खांब तयार झाले आहेत। एक खांब बनवण्यासाठी 7 महिने लागतात। साधारण 1000 पेक्षा जास्त दगड या मंदिरासाठी लागणार आहेत। गुजरातमधून आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून 2 जणांना अटक करण्यात आली आहे। गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। गुजरातमधून आयसिसशी संबंधित कुणाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे। अटक करण्यात आलेले दोघंही कम्प्युटर हाताळण्यात माहीर आहेत। हे दोघंही सख्खे भाऊ असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यापैकी एका भावाला राजकोट तर दुसऱ्याला भावनगरमधून अटक करण्यात आली आहे। एकानं MCA तर दुसऱ्यानं BCAची पदवी घेतली आहे। सौराष्ट्रातील धार्मिक स्थळं, मॉल्स आणि अन्य प्रसिद्ध ठिकाणांवर हल्ला करण्याची योजना होती। अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची पोलीस चौकशी करतायत। सर्वसाधारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या करमुक्त ग्रॅच्युटी मर्यादा 10 लाखावरून 20 लाख करण्यात आली आहे। केंद्रीय कामगार मंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। ग्रॅच्युटी कायद्यानुसार कंपनीची कमीत कमी 5 वर्षे काम केल्यानंतर मूळ वेतनानुसार 75 दिवसांचा पगार ग्रॅच्युटी म्हणून दिला जातो। 1 जानेवारी 2016 पासून 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसोबत ग्रॅच्युटी कायदाही लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे 7व्या वेतन आयोगाबाबत ग्रॅच्युटीचाही लाभ मिळणार आहे। बातमी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची 89व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवातच अनोख्या पद्धतीने झाली। महेरशाला अली या अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरलाय। मूनलाइट या बहुचर्चित चित्रपटासाठी अलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलाय। मूनलाइट हा सिनेमा समलिंग मुलं वयात येत असताना त्यांच्या आयुष्यात जी स्थित्यंतर घडत असतात त्यावर आधारित आहे। अलीनं या चित्रपटात अत्यंत दर्जेदार भूमिका वठवली आहे। गेल्या वर्षीची सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अलिसिया विकेंडरच्या हस्ते अलीला यंदाचा ऑस्कर प्रदान करण्यात आला। उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंगच्या भावाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाय। या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताला धक्कादायक माहिती तपास करणाऱ्या पोलिसांना दिली आहे। हे प्रकरण एक प्रँक असल्याचं या महिलेला सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर तिला या खुडसारपणासाठी $90 देण्यात आले होते। चीननं शनिवारी 2 बुलेट ट्रेनचे ट्रायल सुरू केले। पहिल्या बुलेट ट्रेनचं ट्रायल बीजिंग ते ग्वांगजू दरम्यान करण्यात आलं। या प्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांना सूचना मागवल्या आहेत। या सूचनेनंतर बुलेट ट्रेनमध्ये आवश्यक ते बदल केले जातील। इराकच्या मोसुलमध्ये सुरू असलेल्या सैनिकांच्या कारवाईमुळे जनजीवन विस्कळीत झालं। या कारवाईमुळे आता सामान्य नागरिकांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत जवळपास 1000 सैनिकांनी विजयलेल्या भागात आसरा घेतलाय। पश्चिम मोसुलमध्ये सुरू असलेली लढाई सर्वात कठीण असल्याचं सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितलं। बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेसची तयारी पूर्ण झालेली आहे। उद्यापासून मोबाईल वर्ल्ड काँग्रेस सुरू होणार आहे। जगभरातील
टेलिकॉम कंपनी आपल्या मोबाईल आणि दुसऱ्या उत्पादनासहित या महोत्सवात सहभागी होणार आहे. हा महोत्सव 27 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत चालणार आहे. झिम्बाब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांनी आपला 93वा वाढदिवस एका शाळेत साजरा केला. या वाढदिवसाला त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमावेळी सत्ता न सोडण्याचे संकेत मुगाबे यांनी दिले. 2018 साली होणाऱ्या निवडणुकीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.